समोरच्या घरात सर्वस्वीला सोडायला आली तर इथं स्वरा दिदीनं बघा मांडला होता संसार. ह्या लहान मुलांना भांड्या कुंड्यांचं किती वेळ असतं, आपल्याला भांडी घासून घासून पुरं होतं. सासूबाईंचं काय चाललंय बघावं म्हटलं तर त्यांचं चाललं होतं इथं कचरा काढायचा. तर गॅलरीत स्वच्छ करायची चालली होती त्यांची. झाडांचं खूप पानं वगैरे पडली होती इथं. त्यांची इथं साफसफाई चालली होती. माझं झाडांकडे लक्ष गेलं. एवढी हिरवीगार झालेत आता पावसाच्या पाण्यामुळं, कारण पाणी वगैरे घालायला जास्त करून यायला लागत नाही, त्यामुळं झाडांकडे जरा दुर्लक्षच झालेलं आहे. इकडं सासूबाईंना म्हटलं पुदिना थोडा द्या काढून, हिरवागार वाटते, कशात तर वापरता येईल, बघू काय करायचं ते. पण आज असा विषय झाला सासूबाईंचा आणि माझा की मसाले भातच बनवावं. थोडंसं जेवण सकाळचं पण शिल्लक होतं, तर असा हा हिरवा पुदिना घेतला. म्हटलं चला मसाले भातातच वापरूया. पावसामुळे एवढी छान हिरवीगार पानं वाटत होती पुदिन्याची. इतर वेळी पूर्ण वाळल्यासारखा होतो. खूप छान पुदिना वाटत होता. इकडं सासूबाईंनी गहू दळायला टाकले होते. ह्या चक्कीच्या आवाजानं तर डोकं उठायला होतं, पण म्हटलं जाऊ दे, दळणं तर आहे. आता चक्की लग्नात दिली होती, वापरणं तर आहे म्हणून वापरावी लागली. नाही तर मी तर घरी घेऊनच दिली नसती. खूप आवाज देते बाबा. आणि त्यानंतर बघा इकडं जाऊबाईंचं असं काही रुटीन असतं, संध्याकाळचं देवाला आरती वगैरे लावायची. आणि त्यानंतर त्यांनी मला असं काही टोमॅटो कांदा वगैरे चिरून दिला मसाले भात करण्यासाठी. तर त्या असं चिरत होत्या आणि माझं आपलं चाललं चहा वगैरे प्यायचं. लागलंच पाणी भरायला लावलं होतं इथं. प्यायचं पाणी संपत आलं होतं म्हणून ते भरायला लावलं. थोडंसं तांदूळ काढावं म्हटलं तर हे 2 ग्लास मी तांदूळ घेते मसाले भातासाठी. तुमच्यासोबत मसाले भाताची रेसिपी शेअर करावी म्हटलं. तुम्ही कसा मसाले भात बनवता ते पण मला सांगा हां. मी अगदी साध्या पद्धतीनं बनवायला घेतलाय बघा, पातेल्यातच बनवणार आहे. कारण कुकरमध्ये एवढा भात शिजला नसता, कारण सगळेच आज मसाले भात खाणार होते. तर स्वच्छ तांदूळ धुवून घेतले आणि 2-3 पाण्यानं स्वच्छ तांदूळ धुतले बरं का, कारण हे विकतचे तांदूळ आहेत. इतर वेळी जे तांदूळ असतात घरी ते चांगले असतात, त्याला पावडर वगैरे लावलेली नसते. तर हे विकतचे तांदूळ आहेत म्हणून मी चांगलं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आणि त्यानंतर असं काही पातेलं ठेवून तांदूळ ठेवून दिले. तर इकडे बघा आमच्या जाऊबाईंनी बरीपैकी तयारी केली होती. मग मी इथं मोठ्या पातेल्यात 3-3.5 पळी तेल टाकलं, कारण भाताची क्वांटिटी जास्त होती. आणि मग तेल असलं तर छान भात होतो मसाले भात. थोडंसं तूप वापरायचं यात बरं का, कारण त्यांना पण भात छान होतो मऊ असा. इकडं जाऊबाईंनी अशी काही तयारी करून दिली होती. खूप छान ताट सजवलं होतं बरं का त्यांनी हे. आणि हे बघा माझी सगळी आता तयारी झालेली आहे. कोणताही खडा मसाला वापरायचा नाही असा विचार केला होता मी, पण जिरं वापरणं तर आहे म्हणून जिरं घेतले होते. इकडं असं काही 1-1.5 चमचा तूप टाकायचं तेलात. तेल गरम असल्यामुळे पटकन विरघळतं. अगोदर तेल टाकायचं नंतर तूप टाकायचं. यानं भात छान होतं बरं का, मऊ होतं. तूप टाकल्यामुळे भाताला एकदम असं वेगळीच टेस्ट येते. तेल तूप चांगलं तापलं की त्यात जिरं, कढीपत्ता, 1 हिरवी मिरची, त्यानंतर लसूण आणि नंतर कांदा वगैरे घालून घ्यायचा. कांदा वगैरे छान असा परतून घ्यायचा बरं का. आम्ही ना रानात म्हणजे लहान असताना आमच्या शेतात वगैरे आम्ही मसाले भात बनवायचो. तर प्रत्येकाच्या शेतात भाजी असायची. आमच्या इकडे जास्त माळवं असतं, म्हणजे माझ्या माहेरचं सांगते मी, कोपर्ड्याचं कराड साईडला. तर तिथं ना आम्ही असा मसाले भात करायचो. मसाले भाताबरोबर खूप आमच्या आठवणी आहेत. कांदा भाजत आला की त्यात टोमॅटो टाकलाय बघा. तर आमच्या ना गल्लीतले एक म्हणजे आमचा चुलत भाऊ होता, ज्यांना भात बनवाय खूप आवडायचं आणि ते बनवायचे. तर खूप छान असं मसाले भाताबद्दल आमच्या आठवणी आहेत. कारण आम्ही केळीच्या पानावर जेवायचो आणि आमच्या शेतातच एक मंदिर आहे, तिथं मग आम्ही भात वगैरे झाल्यानंतर तिथं देवाला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आम्ही जेवायला घ्यायचो. केळीच्या पानावर आणि एकदम छान रानात खाल्लेला भात अजून खूप छान आठवणी देऊन जातो. आणि असं क्षण जगायला भेटलं ना तर परत परत आम्ही कधीतरी असं करत असतो तिथं. पण त्यावेळेची गोष्ट आता येत नाही. एकदम ताज्या भाज्या प्रत्येकाच्या शेतातनं, कोथिंबीर, मिरची, फ्लॉवर, ओला नारळ वगैरे सगळं सगळं असलं वापरायचं. आता एवढे सगळ्या भाज्या इथं नाहीत वापरत, फक्त वाटाणा आणि पावटा वापरलाय. तुम्ही बघितलं असेल अर्धी वाटी वाटाणा आणि पावटा टाकलेला आहे. हळद टाकली. तिखट इथं मी 2-3 चमचे टाकलेलं आहे, पण ते शूटिंग घेताना विसरलं. तर 2 ते 3 चमचे मी तिखट टाकले, म्हणजे आपलं कांदा लसूण मसालाच टाकलेला आहे बघा. आणि छान असं परतून घ्यायचं. कलर येण्यासाठी हळद वापरायची आहे. मस्त असा तांदूळ परतवून घ्यायचा तेलात आणि
मसाला सगळा त्याला लागला पाहिजे. इथं कोथिंबीर टाकून घ्यायची थोडीशी. तुम्हाला मटण मसाला वगैरे वापरायचा असला तर वापरायचा, तमालपत्र वापरू शकता. पण मी आज एकदम साध्या पद्धतीनं म्हटलं तुम्हाला, त्याप्रमाणे ना मी कोणताही खडा मसाला वापरला नाही, फक्त जिरे वापरलेत. कारण अशी पण भाताची चव छान येते. पहिलं जास्त खडे मसाले भेटायचे नाहीत, तर असं काही भाज्यांनुसार चव यायची. पावटा वगैरे टाकलाय त्यामुळे छान वास येतो त्याला. इथं 2 तांबे पाणी ओतले मी 2 ग्लास तांदळाला. मस्त हलवून घ्यायचं आणि त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. थोडंसं मीठ चढतं टाकायचं, त्यानं पण छान चव लागते. गरम गरम असताना मसाले भाताला मीठ छान लागतं. पण जर कमी असेल तर जराशी थंड झाल्यानंतर तुम्ही भात खाणार असाल तर चव अगदीच कमी लागते. त्यासाठी मीठ थोडंसं चढतं टाकायचं इतर वेळेच्या भातापेक्षा. मस्त असं तांदूळ वगैरे हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. तर ना यात भाज्यांचा वास छान उतरतो आणि खूप छान लागतं. इकडं आजीबाबांचं बघा सिरियल बातम्या बघायला चालल्या होत्या. त्यांची सिरियल लागायच्या अगोदर ते थोडा वेळ अशा बातम्या बघतात. जाऊबाईंनी झाडू मारून घेतला आणि इकडं भाताला छान उकळी आली होती. तुम्ही बघत असाल भात कसा छान असा कलरफुल दिसतोय. मस्त हलवून घ्यायचा. भाताला उकळी आली आणि 1-2-3 मिनिटातच मला जाणवलं की भात कच्चा राहू शकतो, त्याला पाणी कमी पडू शकतं. म्हणून मग मी परत विचार केला की इथं आता अजून अर्धा तांब्या तरी पाणी ओतणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं तांदूळ विकतचं आहे, त्याला पाणी जास्त लागते. म्हणून मग मी बघत बघत घालणार होते, पण मला अंदाज आला होता की अर्धा तांब्या पाण्यात छान भात शिजेल. म्हणून मग मी परत अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे. आणि आपला भात बघा तुम्ही अजून बराच कच्चा दिसतोय, म्हणून मग पाणी ओतलं आणि हलवून मस्त अजून परत झाकण ठेवून दिलं त्याला. इकडे आले तर यांचं बघा खेळ चालू होता. वसवी आणि शिवांश दादाला स्वरा दिदीना खूप छान असं काही काही बनवून देत होती आणि ह्यांचं असं काही खेळ चालला तर ती पोहे बनवणार होती. अगो बाई पोहे बनवती, मला देणार का? चालते, मला दे. हा मला आवडते. ती पोहे बनवते म्हटलं बाई मला पण बनव. मसाले भातच कुठं खाऊ, चल मला पोहे पण आवडतील खायला, मला पण दे बाई म्हटलं. तर हो बोलते. किती छान बघा बघून आईचं वगैरे बघितलेलं असतं पोरांनी आणि तसंच कराय बघतो. किती छान चमचा हलवते किंवा या मुलांना एकदम प्रेमाने देते ती करून. तर खूप भारी वाटलं मला ते. या बाळांच्या पण डिमांड होते की मला बिना मिरचीचं पाहिजे, मला मिरचीचं तिखटवालं पाहिजे. हो, मग काय काय घालायचं ग पोहे तुझ्या? मम्मी अजून मिरची, बर मीठ. आणि स्वरा झाले का ग पोहे? दे ना मग पटकन आमच्या पिल्लांना. आता इथं स्वरा दिदीचे पोहे बनवून चाललेत आणि ती कशी वाढून देते बघा. एवढी गडबड की सगळ्यांना द्यायचंय वेळेत. आणि शिवांशला बिना मिरचीचे पोहे करते म्हणाली होती ती, मग त्याला बिना मिरचीचे केलेत. किती छान बालपण असतं ना, सगळ्या गोष्टी इमॅजिन करूनच होतात. इथं पोहे वाढून बघा झाले. कशी वाढते बघा स्वरा दिदी, एकदम झटपट आपलं आचार्य स्टाईल तिचं देणं चाललं होतं. आणि मला पण दिले बरं का तिनं आठवणीनं पोहे. आता तिनं एवढे पोहे दिलेत तर तिला टेस्ट सांगणं गरजेचंच आहे. मग मी पण आपलं तिच्याच तालानुसार म्हटलं खाऊन बघू कसं वाटतंय. तर बघा तिनं केलेले पोहे कसे झालेत. हो सांडलं. इकडे सर्वस्वीचे पोहे सर्वस्वीला पोहे डबल द्यायला चालू केले बरं का. आणि सांडणं बिणणं सगळं त्यांचं एकदम हे जगल्यासारखं आयुष्य जगतात बरं का. खोटं खोटं पण खरं आयुष्य जगतात. चू कसे झाले सर्वस्वी. खूप निरागस बाळ असतात, त्यांच्यासोबत खेळायला बरं वाटतं. आपल्याला वेळ भेटेल तेव्हा यांच्या बरोबर वेळ घालवला पाहिजे. हे दिवस परत नाहीत बरं का. स्वराने मला पोहे दिलेत आणि मी आता खाऊन सांगते कशी टेस्ट झाली. एकदम छान झाले, छान. एवढे छान पोहे तुम्ही कधी खाल्लेत का? मला तर खूप आवडले बरं का स्वरा दिदीच्या हातचे पोहे. तिकडे सासूबाईंचा मुलांना खरोखरचा खाऊ चारायचा चालला होता आणि मी इकडे आले तर भात बघा असा काही छान शिजला होता. अजून त्याला थोडं 2 मिनिटं मी वाफेवरती ठेवून दिला आणि त्यानंतर बघा इथं मी भात काढत होते.
त्यानंतर लक्षात आलं तूप घालून ठेवावं वरून, कारण ह्यानं पण खूप छान चव लागते. अगोदर थोडंसं तूप घालायचं आणि भात शिजल्यानंतर थोडं तूप घालायचं, खूप छान लागतं. शिवांशच्या शाळेत सांगितलं की माझ्या स्वप्नातील जग असं एक चित्र काढून द्या. ते आई वडिलांनीच काढून द्यायचं होतं. तर म्हटलं शिवांशला आमच्या खूप म्हणजे खूप मोठ्या गाड्या आवडतात, म्हणून त्याचं असं शोरूम